नवरा खूप प्रेम करतो. नवरा खूप देखणा असतो. देखणं असतं का प्रेम? हॅलो फ्रेंड्स, तर मैत्रिणीचा आहे बर्थडे. तिच्यासाठी छान असे फ्लावर्स आणि छोटासा केक आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्नही पडत असेल की काय यांचं उठलं सुटलं पार्ट्या आणि बड्डे वगैरे असतात म्हणून. तर आम्ही 5 जणींनी असं ठरवलेलं आहे की एकमेकींचा बड्डे ना आपण सेलिब्रेट करायचा. मुलांचा बड्डे तर आपण सेलिब्रेट करत असतो, त्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद मानत असतो. पण आपल्या आनंदाचं काय बघता मुलंही मोठी होत आहेत आणि आपलंही वय होते नाही का. आणि आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी कधी कंप्लीट करणार, कारण घरातली जबाबदारी कधीच संपणार नाही. हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा असं वाटतं की नाही, सगळ्या जबाबदाऱ्या तर पार पाडायलाच हव्यात आणि त्याबरोबर स्वतःकडे लक्षसुद्धा द्यायला हवं. काय म्हणत होतीस आता तू? छान तयारी केली म्हटलं केक काय? एव्हरीथिंग इज देअर. सरप्राईज का तुला? सरप्राईज, रिअली सरप्राईज. इट्स टू अनएक्सपेक्टेड फॉर मी. शिल्पा, तुझा बर्थडे आहे ना, आम्ही पण एन्जॉय करतोय ग, म्हणून तुझ्या बरोबर आमची सुद्धा मजा आहे. हा ना? हो ना, हो हो. मेडिटेशनला खूप सारी फीस भरायची नसेल आणि डिप्रेशनमध्ये जायचं नसेल ना, एक छान असा मैत्रिणींचा ग्रुप हवाच. काही 2-4 लोकांना नेहमी प्रश्न पडतो की ह्या मजा मस्ती धमाल करतात, पार्ट्या करतात, ह्या काय काम करतात की नाही. तर आज शिल्पाचा बर्थडे आहे तर तिच्याबद्दल कष्ट घेतलेले आहे. शिल्पा लग्नाच्या जॉबसाठी जॉब करते, तर ती कॉलेजवर टीचर म्हणून जॉब करते आणि तिला हाय पॅकेज, हाय सॅलरी आहे. आणि आम्हा सगळ्या मैत्रिणींना तिचं खूपच कौतुक आहे. तर ती पहाटे 5ला उठत असते, स्वयंपाक पाणी करते, घरातली बेसिक सगळी कामं आवरते आणि 7च्या आधीच तिला निघावं लागतं जॉबसाठी. घर सांभाळणे, जॉब करणे, मुलीला सांभाळणे आणि आपली हाऊसमौजसुद्धा अगदी छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तिनं मॅनेज केलेल्या आहेत. तर मला हेच सांगायचं आहे की कोणाला वाटत असेल की ह्या फक्त पार्ट्या करतात, त्यांना काही काम नसतं, तर असं नाही आहे. आता आमच्या हाताशी वाव, मस्त आहे. आय गॉट ब्युटिफुल ड्रेस मटेरियल. लवली कलर. आता लवकर शिवून घे. आणि मग लगेच शिवून घेणार. छान कलर आहे. तुला छान पण दिसते. खूप छान आहे. माझ्याकडे असा कलर नव्हता. मस्त. मस्त, खरंच नव्हता. हो ना. चला, थँक्यू सो मच. आता झालं तुमचं काम. तुम्ही पण एक केक खेळणार पण दे ना. भरव अशी पॅन्ट दे पूनम. पॅन्ट छान आहे. हा, छान आहे. केक खाऊन जा. नॅपकिन तिथेच आहे बघ, चेअरवर. खाऊन घ्यायचं आता सोडा. काय हे ग थोडं घे. बस आता छोटाच आहे. छान आहे. मस्त आहे. मस्त आहे. टेस्टी आहे. छान आहे केक. एक हो, मला आवडतं. क्रीम खूप फ्रेश आहे. मस्त 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 मस्त. फ्रेश आहे का? हां, फ्रेश फोटो छान आहे येते. लाईट कुठं आहे? सूर्य कुठे आहे आता आपला? सूर्य शोध. असं आहे का? असं आहे, असं आहे, असं असे लाईट आहे. असं असं आहे बघ, हे बघ मस्त दिसायला ना. कुठं गेली? ये हे सगळे जोरात बोलू. बड्डे कधीही असो, पण पार्टी मात्र विकेंडलाच असते. कारण माझ्या काही मैत्रिणी वर्किंग आहेत, सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, तेव्हा इझी होतं त्यांना. आणि दुपारच्या वेळेत आम्ही अशी पार्टी ठेवत असतो. त्यामुळे काय होतं, सकाळची घरची कामं होतात, मुलांचं लंच वगैरे झालं की निवांत त्यांनाही वेळ मिळतो आणि आमची पार्टीही छान पद्धतीनं होते, टेन्शन फ्री. म्हणजे घरातल्या कामाचा व्याप नसतो आणि संध्याकाळपर्यंत पार्टी झाल्यानंतर पुन्हा घरची कामं करायला रिकामी. म्हणजे मुलांना डिनर असेल, त्यांचा होमवर्क असेल, ट्युशन असेल, ह्या गोष्टीसुद्धा बघता येतात. त्यामुळे नेहमी तुम्ही जरी माझे पार्टीचे किंवा असे काही व्हिडिओ पाहत असाल तर प्रत्येकजण आपली जबाबदारी पूर्ण करून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आम्ही.
आणि मला असं वाटतं की आपल्या थोड्या जबाबदाऱ्यांना साईडला ठेवून स्वतःसाठी वेळ देऊन छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, क्षण आहेत ना, ते जगता आले पाहिजेत आणि जगायलाच हवेत. उगाचच पाय दुखले, हात दुखले, गुडघे दुखले असं घरात बसलं ना दुखणं सुरू होते. म्हणून ना अधूनमधून असे उद्योग आम्ही करत असतो, रील बनवत असतो, फोटो काढत असतो. त्यामुळे दुखणं ना अजिबात जवळ येत नाही. छान छान फोटो काढणं आणि रील काढणं सुरू आहे इकडं. झालं का फोटो काढ. चल आता फोटो काही आता बास बाबा, भूक लागलेली आहे. लंच केल्यानंतर उरलेले फोटो आणि रील्स बनवू. तुझी लेक नाही तर म्हणेल मम्मा मला बनायचा ड्रेस. आपण करू शकतो सगळे मिळून असे म्हणजे कलर फक्त वेगळे, पॅटर्न सेम असा ड्रेस ग. हा काय काय ग हे खीर आहे का? नाही, हा भोपळ्याचा हलवा आहे, दुधी भोपळ्याचा. की मटर मीठ नाही लावलं, चना मसाला आहे. छोले छोले. अजून कांदा लावशील ताटात? कुठे कांदा? हे 2 ताट रेडी आहेत. आहा, सुरळीची वडी खूप खूप दिवसानंतर शिल्पा, म्हणजे खूप काय वर्ष होऊन गेलं असेल, 1-2 वर्ष. मस्त मेनू आहे, बघून अशी भूक वाढते. केक पण मी खूप वर्ष झालं खाऊ. केक वेगळ्या प्लेट मध्ये मी बनतो मॅडम परिसर कोणाला सुरुवात केली होतीस? लंच झाल्यानंतर तासभर बसून आम्ही ना गप्पा टप्पा केल्या आणि विश्रांती घेतली. आता मस्त गरमागरम चहा घेतोय आणि शिल्पानं असे क्यूट कप काढलेले आहेत. आणि लिंक पाहिजे असेल तर तिलाच विचारा. टडा मस्त आहे. चला माझा चहा मस्त अद्रक घातलेला गरमागरम चहा घेतोय आणि माझ्यापासून सुरुवात होती. अशा चहा घ्या मॅडम. नाही तिनं बोलत नाही, तू बोलत तिचा चहा झालाय. तू बोलत तिचा चहा झालाय. बघ आम्ही उभं 15 मिनिटं लेकर मला कंटाळा आला. पाणी हवं आम्ही बोलत होते, एवढं बोलत होतो की तू इतकी झालीस. बघ ना 5 बघा आता जया. एक काम करू आता, चहा पिल्यानंतर मस्त तरतरी आलेली आहे, त्यामुळे म्हटलं आणखीन एक रील बनवावी. बाहेर म्हणाल तर मेडिटेशनला, जिमला खूप जास्त फीज आहे. त्याऐवजी मी म्हणते महिन्यातून 2 वेळा का असेना फ्रेंड्सनी एकत्र भेटावं आणि मजा मस्ती धमाल करावी. त्यामध्येच अर्धा स्ट्रेस निघून जातो आणि लोक काय म्हणतात याच्यापेक्षा आपण आपल्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं. रिटर्न गिफ्ट आम्हाला मिळालंय, हेल्दी फ्रूट्स सगळ्यांसाठी. हेल्दी रिटर्न गिफ्ट हे असं असतं, हळदी कुंकू आणि आमच्याकडे असं म्हणतात जिला खूप सुंदर हळदी कुंकू लागतं, नवरा खूप प्रेम करतो. नवरा खूप देखणा असतो. देखणं असतं का प्रेम करतो? तुला पण छान लागलं. थँक्यू. तर असा होता मैत्रिणीचा बड्डे. मैत्रिणीचा जरी बड्डे असला तरी आमच्या सगळ्यांचीच धमाल असते. आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया असंच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.